बॅकग्राऊंड म्युझिक टाकणार नाही ह्या पूर्ण व्हिडिओसाठी. तुम्ही नेचरचा आवाज एकदम मस्त आवाज येतो. 5 वाजलेत. जो ह्यांचं जो गाव आहे त्याच्या जस्ट बाजूला मंदिर आहे समोर पूर्ण सी फेस. ही कोकणातली सुंदर आज आपला कोकणातला सेकंड डे आहे आणि कालभैरव देवस्थान संस्थान वैनेश्वर. दशभुज गणेश मंदिर. दशभुज मंदिर हेदवी. खालचा रोड बघ किती सुंदर दिसतोय. मगाशी जो आपण मठ बाहेरून बघितलेला तो आता आपण आतमधून एक्सप्लोअर करतो. वाव, 25 मठ नव्हती पण आकाश म्हटलं बामण घर बघूयात. आणि कोकणाच्या एक राईडमध्ये एवढं काय बघायला भेटलं नाही, एवढं काही. आणि आता थोडीशी लागलेली हलकी हलकी भूक. नंतर जॉबला जायचं आहे ना, हे ऐकून कंटाळा आलाय. सो गाईज, आपल्याला मगाशी एंट्रन्स घेताना आला कारण लास्टचे 50 किलोमीटर्स होते. खूप बेकार होते, रस्ता खूप खराब होता, छोटा रस्ता होता, गावातून रस्ता होता, त्याच्यामुळे एकदम कंटाळा आला. आम्ही आलो, एकदम फ्रेश झालो, जेवलो आणि जस्ट झोपलो आहे. आता 5 वाजलेत आणि ह्यांचं जो गाव आहे त्याच्या जस्ट बाजूला मंदिर आहे व्यंकटेश्वर आणि जस्ट बाजूला त्याच्या समुद्र आहे. म्हणजे गावाच्या जस्ट बाजूला समुद्र आहे. त्याच्यासाठी मी एक शॉट घेतो फक्त आणि गावाचं पण तुमचं एक हे होऊन जाईल. गाव पण बघायला भेटतं मला. हे आहे श्री दैवत गणेश्वर मंदिर, वैनेश्वर मंदिर सॉरी. आणि हा बाजूला जस्ट बीचकडे जायला रस्ता. आपण जस्ट तिकडनं पाठवून आलो, पाठच्या साईडून आलेलो जस्ट. आणि आता इकडे समुद्र आहे, म्हणजे ह्यांच्या घरातून पण समुद्र दिसतो खरं. चल जाऊ देत आकाश, थांबू नको आता. हा जो व्ह्यू येत होतं ना एकदम भाडू आहे. नारळाचे झाडं आणि समोर पूर्ण सी फेस. चला एक आपल्या बीचवर गाडी टाकायची की नाही टाकायचे हा पहिला मोठा क्वेश्चन आहे. माझ्या मते इथेच लावूया गाडी. काय रे, इथे गाडी लावली तरी होऊन जाणार. वाव, नीट क्लीन बीच आहे. तो आला आहे हो हो तोच आहे तो. त्या गाडी इथून खाली जाईल. हो, निसर्गरम्य सुंदर असं बीच. सो गाईज, लोक बोलत असतात कोकण खूप सुंदर आहे, कोकण खूप सुंदर आहे. तर आज खरोखर अनुभव आहे आपण, कोकण खूप सुंदर आहे. ही कोकणातली सुंदर घरं, छान 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 एकदम. इकडे बघा, वाव यार, खरंच खूप सुंदर आहे. नारळाचे झाडं आणि इथे समुद्र. गाड्याला भेटणार नाही यांच्यासोबत जमवायला तिकडेच जातोय. 2 3 चलो. बघा आपलं नशीब केवढं चांगलं आहे. आता हे लोक आपल्याला मासे पकडताना पण दिसतात. जाळं टाकतील आतमध्ये समुद्र आणि उद्या सकाळी काढतील. मग हे लोक आपण सकाळची व्हिडिओ नंतरला घ्यायला येऊया किती मासे भेटले ते बघायला. आमच्या ऐकिवात आहे काही ते खूप मोठे मोठे मासे भेटतात. दे तुम है गेरुआ धूप से निकल के. छान असं सनसेट भेटलेलं आहे आपल्याला. आणि इकडे एक चंद्राची कोर पण आले. आता ह्याच्यात कॅमेरा दिसते की नाही मला पण नाही.